अरे आज आशू तिच्या दादा बहिणीकडे जेवायला जाणार आहे. शुभंकर, मला खूप अपराधी वाटतंय. शुभंकर आपण तिला सरोगसीसाठी विचारून चूक तर नाही ना केली. हे बघ, अश्विनीला आपण फसवलेलं नाहीये, लक्षात घेतो. मान्य आहे तिनं हा निर्णय नाईलाजाने घेतलाय, पण तरीही तिनं हा निर्णय जाणीवपूर्वक घेतला होता हेही आपण विसरता कामा नये. तो ब्लॅक ड्रेस का नाही घातलास? तो खूप छान दिसतो तुला. या ड्रेसमध्ये पोट दिसत नाहीये म्हणून घातला. दादा बहिणीने काही गोंधळात टाकणारे प्रश्न विचारले तर एकदम बावरून नको जाऊस. शांतपणे उत्तर दे. काहीही झालं तरी मी कायम तुझ्या पाठीशी उभी राहणार. ए काय गाई, किती वेळ आश्वत त्याला यायला? अगं एकच प्रश्न किती वेळा विचारते? तिची वेळ झाली की येईल. दादा, अरे आतू ये. कशी आहेस? मी छान आहे, तू कशी आहेस? मस्त. केव्हापासून वाट बघते तुझी. दुष्यंत दुष्यंत झोपलाय. तुझ्याशिवाय झोपायची सवय लागली आता त्याला, पण उठेल थोड्या वेळात. ये बस ये. आता तू ना आधीच जाड झाली आहेस आणि त्यात आणखीन हे लाडू खाऊन कशी दिसायस माहितीये? मालू, ए समीर काका काय म्हणणार माहितीये? मला नको अशी जाडी बायको. तुझ्यासाठी. काय ग? मालू, माझ्या खाऊच्या पैशातून घेतलंय. काय झालं? मग आशू दादा बहिणींच्या घरी गेली त्यांचा निरोप घेण्यासाठी. ते ऐकून सगळ्या वातावरणाचा, खोटं बोलण्याचा तिला खूप त्रास होतोय. आणि शेवटी या सगळ्याचा परिणाम तिच्या तब्येतीवरच होणार आहे ना. उलट तू खंबीर राहायला हवंस, तू धीराने घ्यायला हवंस, होय ना? मी लहान असतानाच आई बाबा गेले, तेव्हा मी काहीच करू शकत नव्हते. पण दादा बहिणींना मी स्वतःहून दूर केलं. ते मला कधीच माफ करणार नाही. या सगळ्या गोष्टींचा आधीच विचार करायला हवा होता. आशू तू आज चल. ही मालूने दिली मला, तिच्या खाऊच्या पैशातून.